उपवासाला तेलकट खायचा खूप कंटाळा येतो, तर मग बनवा की हे मस्त खमंग असं थालीपीठ. ना भगर, ना साबुदाणा, ना कुठली कटकट, ना कुठली पूर्वतयारी. अगदी झटपट होणारं हे उपवासाचं थालीपीठ करायलासुद्धा खूप सोपं आहे आणि चवीलासुद्धा खूप छान खमंग लागते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर उपवासाचं हे थालीपीठ करण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे त्याची साले काढून घेतली आणि आता हे बटाटे आपण किसून घेऊया. किस करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराची जी किसणी असते ती घेतली आहे. खूप जाड अशी किसणी नाही घ्यायची. तर अशा पद्धतीने दोन्ही बटाटे इथे मी किसून घेतले आहेत. हे जे थालीपीठ आहे ना, करायला खूप सोपं आहे आणि अगदी झटपट तयार होते. किस करून घेतलेला आहे. आता हा किस 2 वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा. तर बटाट्याचा कीस मी 2 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतला आणि याचं पाणी जे आहे ते करकचून असं पिळून घेतलं बघा. कोरडा असा कीस करून घेतलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी साधं मीठ घेतलेलं आहे. यामध्ये 2 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे व अर्धा इंच आल्याचा ठेचा घातला आहे. अर्धी वाटी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. 1 वाटी रेडीमेड राजगिरा पीठ घेतलं आहे. राजगिरा पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे भगरचं पीठ किंवा उपवासाची भाजणी किंवा शिंगाडा पीठ घेऊ शकता. आता सगळं साहित्य पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाणी टाकायचं नाही. बटाट्याच्या किसाला जो ओलसरपणा असतो त्यामध्येच हे पीठ मिक्स करायचं आणि नंतर आपण यामध्ये थोडंसं दही घालणार आहोत. तर सुरुवातीला दही न घालताच हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता इथे मी पाव वाटी थोडंसं आंबटसर असं दही घेतलं आहे. तुम्हाला आंबट नसेल आवडत थोडंसं फ्रेश दही घाला किंवा दह्याच्या ऐवजी पाणी टाकू शकता. आता थोडंसं दही घातलेलं आहे. आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आणि मळून छान मऊसर याचा गोळा तयार करायचा. तर बघा अशा पद्धतीचं मऊसर असं पीठ इथे मळून घेतलं आहे. आता लगेचच याचे थालीपीठ करायला घेऊया. थालीपीठ करण्यासाठी इथे एक मी सुती कापड ओला करून घेतला आहे. आता या कापडावरती पुन्हा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे थालीपीठ कापडाला चिकटत नाही. आणि आता आवडीनुसार थालीपीठाचा गोळा घ्यायचा. आपण जेवढं प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये मध्यम आकाराचे 3 एवढे थालीपीठ तयार होतात. तर थालीपीठाचा गोळा घ्यायचा, हात पाण्यामध्ये बुडवून ओला करायचा व एकसारखं असं थालीपीठ थापून घ्यायचं. हे थालीपीठ थापताना कडेने कुठेही चिरत नाही. तर थालीपीठ व्यवस्थित असं थापून घ्यायचं. कुठे जाड, कुठे पातळ असं नाही. थालीपीठ थापताना हाताला चिकटत असेल तर हात पाण्यामध्ये बुडवून ओला करायचा आणि अगदी सगळे या बाजूने एकसारखं असं थालीपीठ थापून घ्यायचं. थालीपीठ थोडंसं पातळसरच थापायचं म्हणजे छान कुरकुरीत होते. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं थालीपीठ इथे थापून घेतलं आहे. आता थालीपीठाला मधोमध एक छिद्र करून घेऊया आणि आता हे थालीपीठ आपण शेकून घेणार आहोत. थालीपीठ शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला. तव्याला थालीपीठ चिकटू नये म्हणून आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि कपड्यासहित हे थालीपीठ अशा पद्धतीने उचलून तव्यावरती टाकायचं, हलकंसं प्रेस करायचं आणि अलगद कपडा काढून घ्यायचा. बघा थालीपीठ कपड्याला अजिबात चिकटत नाही आहे. आता थालीपीठ शेकण्यासाठी या तयार केलेल्या छिद्रामध्ये व याच्या कडेने आवडीनुसार तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर खालच्या बाजूने 1-2 मिनिटे थालीपीठ छान असं शेकून घ्यायचं. थालीपीठ वरतून असं सुकलं आणि याचा रंग बदलला की आता थालीपीठ उलटवून घेऊया. थालीपीठ उलटायची घाई करायची नाही, नाहीतर मग थालीपीठ मधातून तुटू शकते. त्यासाठी थालीपीठ अशा पद्धतीने थोडंसं सुकू द्यायचं आणि नंतरच उलटवून घ्यायचं. आणि आता झाकण न ठेवता दोन्ही बाजूनी अलटपलट करून मस्त खमंग असं हे थालीपीठ शेकून घ्यायचं. करायलासुद्धा खूप सोपं आहे. अजिबात तेलकट नाही. ज्यांना उपवासाला अजिबात तेलकट तळलेले पदार्थ आवडत नाहीत, त्यांनी हे उपवासाचं पौष्टिक आणि चवीला अतिशय खमंग असं थालीपीठ नक्की ट्राय करा. याआधीसुद्धा सिंपल मेजवानी मराठी या चॅनलवर मी उपवासाच्या भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत. नक्की बघा. तर बघा दोन्ही बाजूने मस्त अलटपलट करून खमंग असं थालीपीठ शेकून घेतलं. उपवासाचं हे तयार थालीपीठ तुम्ही कोणत्याही आवडीच्या चटणीसोबत, दह्यासोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा नुसतं तसंही खायला खूप छान लागते. तर तुम्हीसुद्धा हे थालीपीठ घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीची बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.